तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी तुमचा मित्र आदित्य. तर घेऊन आलो आहे आजचा एक मिनी ब्लॉग. तर भावांनो, आज आम्ही जाणार होतो खेळायसाठी. तर पहिलेच आम्ही सोडायला आम्ही आलो बिरवाडीमध्ये. तर त्याला सोडून पवन आणि मी बसलो आणि पवन हा बघा काय करतोय. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. नंतर मग अजून आमचे प्लेयर येणार होते, त्यामुळं आम्ही बघत होतो त्यांची वाट. बाळा ही तिघजणं आली. निघालो आम्ही ग्राउंडला. तर आमची टुर्नामेंट होती पंधेरीला. तर पंधेरीला जाताना मग मी, भिवान, बाळा आम्ही तिघेजण एका गाडीवरती आणि पवन आणि माझा छोटा भाऊ अभिषेक ही दोघंजणं दुसऱ्या गाडीवरती आले. आम्ही तिथनं जाऊन मग गेलो पहिलं बघायला की ग्राउंड कसं आहे. तर भाऊन आम्ही ग्राउंड बघितलं. तर ग्राउंड काही एवढं चांगलं नव्हतं. ते पहिल्या वर्षी जे ग्राउंड होतं ते भारी होतं, गोल ग्राउंड होतं. आता पण गोल ग्राउंड होतं, त्यामध्ये तरी पण आम्ही म्हणलो आमची मॅच तरी लवकर असेल. तर आमची मॅच चालू झाली 3 वाजता. तर भाऊनं टॉस जिंकून आम्ही घेतलेली पहिली बॅटिंग. तर बॅटिंगमध्ये आम्हाला 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करायचा होता. तर आमची ओपनिंग जोडी सोयम आणि सम्या नाना ही दोघंजणं गेलेली. तर आम्ही 4 ओव्हरमध्ये 60 रनचा टार्गेट दिलेला त्यांना. तर तो सामना आम्ही जिंकला. तर आम्हाला लागलेली आता भूक. भावनं आणि जेवणाचा जर टाईम संपलेलाच. आमची मॅचच 4 वाजता संपलेली. नंतर काय जेवायला नव्हतं. नंतर लगेच आमची मॅच होती. एक ओव्हरची एका टाईम झालेला. एवढ्यानंतर तर मॅच होणार नव्हत्या. तर दुसरी मॅच होती आमची वाळांसोबत आणि स्कोअर काय आमचा झाला नव्हता. 6 बॉलमध्ये 14चा टार्गेट केलेला. त्या मॅचमध्ये आमची झाली हार. मग निराश होऊन भावनं आम्ही लगेच तिथनं निघालेलो घरी. तर आम्ही ठरवून आलेलो होतो भावानं आज नंबर बसन. तर भावानं इथंच करतो ब्लॉग एंड. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.